नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट रायगड विभाग यांच्या 2025-27 पदग्रहण समारंभात गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी मँगो वर्ल्ड रिसॉर्ट आसरेगाव चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल तसेच इतिहास घडवणारा रायगड जिल्ह्यातील पहिल्या व्यावसायिक मेगा एक्स्पो आयोजनाबद्दल प्रमुख पाहुणे KR ओमकार, ॲडव्होकेट मिलिंद धडपले, शास्त्रज्ञ धर्मराज पाटील, उद्योजक अशफाक लोगडे यांच्या हस्ते व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष गौरव पुरस्काराने सागरिका जांभळे हिला सन्मानित करण्यात आले। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट रायगड विभागाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले रायगड जिल्हाध्यक्ष किशोर शेळके व नवनियुक्त पदाधिकारी यांच्या हस्ते सुलभा शरद पाटील, DS गुरव, असलम लोगडे यांचा विशेष गौरव करण्यात आला। सागरिका योगिता शेखर जांभळे या लिओ क्लब ऑफ खारघरच्या अध्यक्ष असून सहज सेवा फाउंडेशनच्या युवा अध्यक्ष तसेच रायगड बिझनेस असोसिएशन संचालिका आहेत। जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 पासून सुरू असलेल्या कन्या रत्न सन्मान कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून समाजाप्रती हे आदर्श काम 1 एप्रिल 2025 रोजी अपघात होऊन उपचार सुरू असताना देखील सुरू केलेला कन्या रत्न सन्मान आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असून हा सातत्यपूर्ण उपक्रम समाजाला वेगळी दिशा दाखवणारा ठरत आहे। समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे। लहानांपासून रेस्क्यू कार्य सुद्धा कार्यरत असून समाजाप्रती केलेलं उल्लेखनीय कार्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। कॉलेज जीवनातच शिकत असताना सामाजिक कार्य सांभाळताना वयाच्या अगदी 18व्या वर्षापासून व्यवसायात देखील पदार्पण केले असून रायगड बिझनेस एक्स्पो 2025 या प्रेरणादायी उपक्रमाची संकल्पना आणि विशेषतः 19 वर्षांच्या तरुणीने अपघातानंतरही घेतलेली ही जबाबदारी निश्चितच महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक नवा आत्मविश्वास आणि दिशा देणारी आहे। गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होईल अशी आशा असलेल्या दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2025 रोजी खोपोली येथे पार पडत असलेला रायगड बिझनेस एक्स्पो 2025 अभिनव उपक्रम हा नक्कीच अभिमानाची बाब आहे। आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी मिळणाऱ्या अलौकिक प्रेरणेस व गरुड भरारीचा गौरव करताना आनंद वाटत असल्याची भावना यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट रायगड विभाग अध्यक्ष किशोर शेळके यांनी व्यक्त केली आहे। Truly encourages me to work more hard and serve more to the community. Thank you so much. आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी केलेला एक सोहळा म्हणजे एक्स्पो 2025 रायगड। मित्रांनो, आज आपण याची सुरुवात एका संकल्पने केली। वुमन एम्पॉवरमेंटचं तिथे आपल्याला एक प्रशस्तीपत्र मिळालं की आपण बाबा एक महिलांसाठी काहीतरी करावं। थोडक्यात सांगायचं झालं तर रायगड जिल्हा 1908 साली टाटा पॉवर जेव्हा कंपनी आली तेव्हाची भौगोलिक परिस्थिती, 1970 ते 1980च्या दरम्यान मस्को, अल्टा, हायको या कंपन्यांना त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करणारा आपला रायगड जिल्हा। या जिल्ह्याचं नाव लौकिक अपार आहे, पण जी खरोखर 1980ला या जिल्ह्याचं वेटेज होतं, महत्त्व होतं, ते आपण टिकून ठेवलं का? नाही का? आपण सर्व पुढे येत नाही आहोत। आज हा एक्झिबिशनमुळे होणारा फायदा काय? आपण किती मागे आहोत? ही मिळालेली संधी आपल्याला जगामध्ये एक व्यासपीठ निर्माण करून देऊ शकते। याच्या मागची संकल्पना एकच आहे की आपण काय करतोय, कुणासाठी करतोय, कशासाठी करतोय आणि कुठल्या पद्धतीने करतोय हे जर आपण आपल्या इंडस्ट्रीला सांगून दिलं तर रायगडमधलं जे अस्तित्व आहे ते आणखी पुढे कसं घेऊन जाऊ। मित्रांनो, रायगडच का? जर संपूर्ण भारताचा आपण आलेख पाहिला, भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन, सगळ्यात जास्त नैसर्गिक साधन सामग्री
जर कुठल्या राज्यामध्ये ती महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुठे आहे तर आपल्याला लाभलेलं आहे पोर्ट आहे, नैसर्गिक साधन, रेल्वे आहे, ही कनेक्टिव्हिटी आहे. आणि आपण सगळी सर्वसामान्य ही माणसं ज्यांनी या संपूर्ण देशातल्या लोकांना सामावून घेतलं, संपूर्ण जगातल्या लोकांना सामावून घेतलं, एवढं प्रल्हाद, एवढं ज्याला आज शिवाजी महाराजांचा इतिहास आहे की ज्यांनी पूर्ण देशावर राज्य केलं आणि जगावरती एक सत्ता आहे. मग ही संधी आपल्याला मिळालेली आहे. मग आपण या संधीचं कसं सोनं करायचं. मित्रांनो, मी एकच सांगेन, संधी वारंवार येत नाही. आज आपण 10 लोक सुरू केलं, आज 30 लोक आता 300 होतील. हळूहळू हा पसारा खूप मोठा होणार आहे आणि ऐतिहासिक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा पसारा जाणार आहे. याच्यामध्ये आपलं प्रत्येकाचं एक भाग्य आहे. आपण या भूमीवर जन्माला आलो, रायगडमध्ये आहोत, तर आपल्याला ही संधी आपण याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये, घरामध्ये, पंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक संचार यायला पाहिजे की नाही, रायगड एक्सपो 2025, टाटा, अंबानी, अदानी हे कसे मोठे झाले. रिलायन्सने एक छोटंसं बीज लावलं होतं, आज तेवढं मोठं वृक्षवृक्ष या मातीत झालेलं आहे. टाटा 1908ला सुरू झाली, आज जगावरती राज्य करते. तर यांच्यापर्यंत आपल्याला जायला लागेल, त्यांना सांगायला लागेल की ही रायगड भूमी, याच्यामध्ये तुम्ही जे काही केलेलं आहे ते तुम्हाला नवीन पिढीला देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. इथे या, सामील व्हा, याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग द्या, तुमचे स्टॉल ठेवा आणि जगामध्ये रायगड कसं चांगलं आहे हे आपण जेव्हा त्यांना सांगू तेव्हा ते आपल्या सगळ्यांना सांगतील आणि या संकल्पनेनं हा एक्झिबिशन यशस्वी होईल. धन्यवाद. सांगितलेलीच आहे. मी फक्त 2 ते 3 मिनिटात सांगेल ह्या संकल्पनेचं आणि रायगड बिझनेस एक्सपोचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, काय इम्पॉर्टन्स आहे आणि का त्यात पार्टिसिपेट्स करावं. पण त्याच्या अगोदर पुढे जाण्या अगोदर शेळके साहेब माझा शेजारी आणि किशोर भाऊ हाक मारतो, पण याबरोबर शेळके साहेब बोलावं लागेल. NIPची सगळी न्यू इलेक्टेड टीम, सगळे मेंबर्स, सगळे HR प्रोफेशनल्स, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स या वर्षासाठी, पुढील 2 वर्षासाठी. आणि आमचा किशोर भाऊ अतिशय उत्कृष्ट काम करतोय वगैरे आणि त्याच्याबरोबर तुमच्यासारखे सगळे तगडी लोक आहेत, तर त्याबद्दल मेन विषयाकडे यायचं झालं तर आता या सगळ्या आपल्या क्राऊडमध्ये आपण 3 जनरेशनची लोक आहोत. ओंकार साहेबांसारखं सिनियर आहे, त्याच्यानंतर आमचे गडकरे साहेब वगैरे सगळे आहेत आणि त्याच्यानंतरचं जनरेशन एक सागरिकासारखी यंग मुलगी 19-20 वर्षाची आहे. 2 महिन्यापूर्वी एक कार्यक्रम केला होता, तिचा ऍक्सिडेंट झाला म्हणून बघायला गेलो तिला, तरी पण तिच्या ती जिद्द वगैरे बघितली. मग त्याच्यात परत एक 10-15 दिवसांनी गेल्यानंतर ती घरात एका बेडरेस्टवर होती, तेव्हा तिने एक ती संकल्पना मांडली, काका आपण असं असं करतोय, असं असं करणार. आणि तिचे वडील हे तर त्यांचं पिंडच आहे, तोच वारसा तिने घेतलेला आहे. तर मग ह्या सगळ्या टीममध्ये आमची 10 ते 15 जणांची कोर टीम आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्रिस्ट आहेत, बिझनेसमॅन आहेत, बिल्डर आहेत, असे अनेक प्रकारची लोक आहेत. त्याच्यामध्ये आमच्या 2 ते 4 वेळा ब्रेनस्टॉर्मिंग मीटिंग झाल्या वगैरे. आता अशा पाहिजे इंडस्ट्रिस्ट आहेत ते झालं. पण त्यातला एक आमचे शेखरराव म्हणजे 2nd गिनीज रेकॉर्डसाठी जाणार म्हणून ते जिद्द त्यांनी हे केलं आणि सागरिकाचे विचार आणि सगळ्या टीमचे, प्रोफेशनल टीमचे विचार हे जेव्हा एकत्र आले तर ह्या विषयांवर चर्चा झाली की वाय एक्सपो, वाय इन रायगड, वाय इन खोपोली. मग त्याच्यानंतर असा उद्देश ठरला की आपण सगळ्या ब्ल्यूचिप बिग्स कंपनी, मिडल आणि MSCB कंपनीला या कंपनीमध्ये आपण पार्टिसिपेट्स करूया. त्याचं कारण त्यांचं ब्रँडिंग, त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट, त्यांना परत आमची एक चेकलिस्ट फॉर्म्स असणार आहेत की आजच्या तारखेला आपण HR प्रोफेशनल सगळ्यांना माहिती आहे की इंडस्ट्रीला काय सब्जेक्टला फेस करावं लागतं. लोकल इश्यूजेस असू द्या, या हायरिंग असू द्या किंवा रॉ मटेरियल सप्लाय असू द्या. जसं आमच्या शेळके साहेबांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंटला पण प्रायोरिटी देणार आहोत. त्याचबरोबर न्यू स्टार्टअपवाल्यांसाठी नाबार्ड असू द्या किंवा सेंट्रल किंवा स्टेट्स किंवा डिस्ट्रिक्ट्स किंवा लोकल ज्या स्कीम्स असतील आणि कोणाचे काही प्रपोजल्स असतील त्याचं आपण कोऑर्डिनेशन वगैरे कसं करू. फक्त एवढंच सांगेल की एक थोडंसं मी डिस्क्लोज करतो, शेखरराव तुमची परमिशन असेल तर. आमचे प्रयत्न चालले की ह्या एवढ्या एक्सपोला 2 ते 3 मोठे इंडस्ट्रीज बोलवण्याचं चाललेलं आहे. सुधा मूर्ती यांचं 90% ओके झालेलं आहे. सेंट्रलच्या मिनिस्टर्स आणि स्टेटचे काही मिनिस्टर्स लेवल्स ह्या एवढ्या मोठ्या इव्हेंटला येणार आहे. या इव्हेंटमध्ये आपण म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो
100 ते 150 स्टॉल्स घेतोय, 10 ऑटोमोबाईल्सचे घेतोय, ह्याच्यामध्ये फार्मा, केमिकल्स, गोल्ड, बिल्डर्स, एव्हरी सेगमेंट्स, एव्हरी सेक्टर्स कव्हर केलेले आहेत. त्यानंतर एक आपण ऑडिटोरियम ठेवलेले, त्याच्यामध्ये अतिशय वरच्या लेवलचे सगळे लेक्चर्स त्याच्यात असणार आहे. कॅफेटेरिया सेक्शन चांगला असणार आहे, पार्किंगची उत्तम सोय आहे. तर माझी इकडच्या सगळ्या इंडस्ट्रीवाल्यांना किशोर भाऊनी तर सांगितलेलेच आहे की आमचं NIPM हे तुमच्या जोडीलाच आहे, पण रायगडमध्ये NIPM आपलं रायगड कव्हर करते. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, कोणाची तळोजा, महाड, रोहा किंवा या एरियात ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये असेल तर कृपा करून आपण त्यांना ह्या एक्सपो बद्दल माहिती देऊन त्यात पार्टिसिपेट्स करावं, ही माझी नम्र विनंती आपणास आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.